उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक आहे की परिस्थिती त्यांच्या बाजूने होती आणि आहे, पण त्या परिस्थितीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अजून प्रयत्न करावे लागतात। या सगळ्याच नेत्यांचा एक प्रॉब्लेम आहे काँग्रेसच्या, की ते फक्त आपल्या मतदारसंघापुरतच बऱ्यापैकी पाहतात। आता जो पेच निर्माण झालेला आहे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये, तो नाना पटोलेंनी अधिक प्रभावीपणे हँडल करायला पाहिजे होता। ह्या महाविकास आघाडीला ह्या निवडणुकीतही पुन्हा एकदा कुणाकडे पाहावं लागेल तर ते शरद पवारांकडे पाहावं। अजितदादांनी जे काही निर्णय घेतले ते जस्टिफाय करू शकलेले नाही आहेत। एकनाथ शिंदेंनी त्यांना जे वाटलं होतं त्यांच्याबद्दल की तर भाजपच्या इशाऱ्यावर चालणारी कळसूत्री बाहुली असतील, ते त्यांनी होऊ दिलं नाही। पहिली तोडफोडची झाली, नंतर अजित पवार बाहेर पडले। याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या इमेजला खूप मोठा फटका बसला की राज्यात एकतर कुणालाच स्पष्ट बहुमत नाही किंवा मग महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असं सध्या वाटत नाही। स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। मला नेत्यांकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी आपण जात बोललो, तसाच राहिलेले 2 मुद्दे ते आपण घेऊ। एक धर्म आणि दुसरं स्त्री पुरुष। तर बारीक बारीक मायक्रो दंगली ज्याचं वार्तांकन BBC केलेलं होतं वेगवेगळ्या वेळेला, व्होट जिहादसारखी अपील्स आणि वक्फ बोर्डसारखा निर्णय, ज्याच्याबद्दल व्हॉट्सॲपवर प्रचंड मोठी कॅम्पेन चालली। ती तितकीशी कदाचित मेनस्ट्रीम किंवा अगदी डिजिटल मीडियात आली नाही, पण खूप व्हॉट्सॲपवर चालली। आणि सजग रहोसारखं कॅम्पेन की जे आत्ता हिंदू हितासाठी थेट भाजपला मतदान करण्याची भूमिका घेत आहे। हिंदू मुस्लिम किंवा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे सर्व धर्म किती मॅटर करते? आपण जर एकूणच सगळ्या निवडणुकींचा इतिहास पाहिला, म्हणजे खास करून 90पासून, तर आपल्याकडे धार्मिक मुद्दे जे आहेत ते रोल प्ले करतात। पण आपण जर इतर राज्यांशी तुलना केली महाराष्ट्राची, तर ते महाराष्ट्रामध्ये खूप जास्त रोल प्ले करत नाही, काही अपवादात्मक निवडणुका सोडल्या तर। म्हणजे जसं आपण पाहिलं की सांगली मिरज किंवा इचलकरंजीच्या दंगलीनंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही चित्र बदललं होतं, तसंच धुळे वगैरे या दंगलीनंतर पण ते बदललेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ध्रुवीकरणाचा मुद्दा असेल किंवा हा सगळा धार्मिक तेढीचा मुद्दा असेल, तो आपण पाहिला की मोठा झाला होता, पण त्याला तितकासा रिस्पॉन्स नाही मिळाला लोकांकडून। कारण का की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये इतर मुद्दे हे जास्त प्रभावी ठरले। असं नाही आहे की महाराष्ट्रामध्ये खूप धर्मनिरपेक्ष वातावरण आहे आणि मग आपण तो धर्माचा मुद्दा बिलकुल विचारात घेत नाही किंवा सगळेच मतदार इतके या पद्धतीने मॅच्युअर आहेत की त्यांच्या दृष्टीने धर्माचा मुद्दा नसतो, असं बिलकुल नाही। आपल्याकडे पण धर्माच्या आधारावरती मतदान होतं। जिथं जिथं म्हणजे आपण मराठवाड्यामध्ये अनेक वेळा ते पाहिलेलं आहे, म्हणजे खास करून औरंगाबाद किंवा आता संभाजीनगर ज्या जिल्ह्याचं नाव आहे, तिथं आपण पाहिलं की हाच मुद्दा कायम प्रभावी ठरलेला आहे। इतरही मराठवाड्यामधले जिल्हे असतील, मुंबईमध्ये असेल, ते पाहायला नाही। त्यामुळे असं बिलकुल नाही की तो मुद्दा रोल प्ले करत नाही। गेल्या निवडणुकीमध्ये इतर मुद्दे जे आहेत ते लोकांसाठी जास्त कळीचे ठरले होते, म्हणून तो मुद्दा प्रभावी ठरला नाही। आत्ता मला जे दिसतंय की आत्ता सध्यासुद्धा या निवडणुकीमध्ये जसं आपण पाहिलं की नितेश राणे खूप आक्रमकपणे बोलताना दिसतात, स्वतः देवेंद्र फडणवीस व्होट जिहादसारखे शब्द वापरतात। हे होऊ नये, खूप जास्त प्रमाणामध्ये पोलरायझेशन होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल या मुद्द्यावरून असं मला दिसत नाही आहे। कारण एकतर मुस्लिमांकडूनही याबाबतीत एक खूप सावध भूमिका घेतली गेलेली दिसते। म्हणजे अनावश्यक प्रतिक्रिया न देणं, त्या पद्धतीने वातावरण होईल अशा पद्धतीने त्याला हवा न देणं, हे सगळं मुस्लिम नेत्यांकडून किंवा मुस्लिम समाजाकडून पण होताना दिसते। त्यामुळं जे पोलरायझेशन जनरली घडून आलं असतं ते पोलरायझेशन होताना दिसत नाही आहे। फक्त एक मुद्दा आहे की एक साधारणतः हा जो मुद्दा आहे तो काही प्रमाणामध्ये एक तरुण वर्गाला कायम अपील करत असतो। जसं मी मागाशी बोलताना म्हटलं की हिंदू मराठा, तर हिंदू मराठा जो आहे तो मुद्दा मराठवाड्यातल्या तरुण मतदारांना मराठा मतदारांना नक्कीच प्रभावित करेल। म्हणजे मला असं सांगायचं आहे की नॉट नेसेसरी की तो माणूस हा
कायम संघर्षात असेल मुस्लिमांच्या, किंवा कुठेतरी दंगल घडलेली असेल किंवा तणाव निर्माण झालेला असेल, पण कुठेतरी आपण हिंदू आहोत आणि आपल्याला अशा पक्षाला मतदान करायचं आहे की आपल्या हिंदुत्वाचं तो रक्षण करेल, तर हा सेन्स कुठं ना कुठं असतो. म्हणजे तिथं ध्रुवीकरण होऊन मग लगेच होईल असंही नाही आहे. ही खूप लाँग प्रोसेसमधून झालेलं आहे. तर काही प्रमाणामध्ये तो करेल, पण मला असं दृश्य जे आहेत परिणाम ते दिसत नाही आहेत की खूप जास्त त्याचा प्रभाव झालेला दिसतं. आता काही प्रयत्न होताना दिसतोय. म्हणजे आता भारतीय जनता पक्षाकडून किंवा त्यांच्या एका नेत्याकडून मुंबईत अशा प्रकारचे होर्डिंग लावले गेले की कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे असं एक होर्डिंग लावलेलं दिसतंय. योगी आदित्यनाथ पण मुंबईमध्ये येऊन प्रचार करतीलच. तर तो अर्थातच त्या पद्धतीचा प्रयत्न जो आहे हिंदुत्वाचा मुद्दा ठळकपणे मांडणे हे होईल, आणि तसाच प्रयत्न मग MIM असेल किंवा सपा असेल यांच्याकडून पण तसं करण्याचा प्रयत्न होईल. पण आत्ता तेवढा प्रभाव मला दिसत नाही आहे. आपलं सगळं राजकारण हे निदान चर्चेच्या बाबतीत बरंचसं पुरुष केंद्रित राहतं. आपले आमदार, खासदार, विश्लेषक बहुतांशी पुरुष असतात, आणि मग स्त्रियांचं डिसिजन मेकिंग अंडर एस्टिमेट केलं जातं. यावेळी पहिल्यांदाच थेट स्त्रियांसाठी लाभ देणारी योजना आली आहे. त्याचा नाही म्हणता धसका सगळ्यांनी घेतला आहे, आणि त्याच्या जीवावर जिंकून येऊ असं महायुतीतल्यांनाही वाटतं. प्रत्यक्षात कितीही सर्वे करा, काही करा, ते खरंच स्त्रियांचं मत घेतात का तितक्या सॅम्पलिंगनं, याच्याबद्दल शंका असती. स्त्रिया गेम चेंजर असतील यावेळेला? स्त्रिया गेम चेंजर असतील. स्त्रिया गेम चेंजर असतील, पण त्या लाडकी बहीणवरूनच मतदान होईल आणि मग त्याचा खूप मोठा फायदा महायुतीला असं ठामपणे म्हणता येणार नाही. याचं कारण असं आहे की आत्ता आम्ही ज्यावेळेस ग्राउंडवर फिरतो आहे आणि महिलांशी पण बोलतो आहे, तर त्या खुश आहेत की आम्हाला 1,500 रुपये मिळतात, किंवा 1,500 नाही तर त्यांना एक गठ्ठा मिळाल्यामुळं खूप मोठी रक्कम मिळते. काही वेळेला 3,000 मिळत आहेत, काही वेळेला 4,500 रुपये मिळत आहेत, कारण ते हप्ते एकत्र दिल्यामुळे ती रक्कम मोठी दिसते. आणि ती ऐन दिवाळीच्या अगोदर किंवा ऐन इतर सणांच्या अगोदर ती मिळत असल्यामुळे अर्थातच तो एक भाग आहे की तो त्यांच्यासाठी समाधान देणार आहे. आणि तसं 1,500 म्हटलं तर ती खूप मोठी रक्कम नसली तरी खूप छोटी पण नाही आहे, आणि काही न करता ते मिळते म्हणजे तुम्हाला. आणि बरं दुसरं असं आहे की ही प्रोसेस अधिकाधिक सोपी होईल, आणि तुम्हाला कागदपत्रासाठी तुमची अडवणूक होणार नाही आणि तुम्हाला सहजपणे मिळेल, याची खबरदारी मात्र शिंदेंनी घेतलेली आहे. कारण त्यांना माहिती होतं की हे जर व्यापक पातळीवरती आपण लाभ देण्यासाठी केलं तरच याचा फायदा होऊ शकेल. फक्त यामधला एक मुद्दा असा आहे की लाडकी बहिणीचाच केवळ फायदा महिलांचा मतदान आणण्यासाठी होणार नाही. अनेक गोष्टी आहेत. महिलांचा सुरक्षेचा मुद्दा जो आहे ना, तो जरी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत नसला तरी तो कुठं ना कुठं महिलांच्या एक याच्यावर आहे. कारण आणि तो कधी आलेला आहे, इथून मागे आपल्याला तो तितका ठळकपणे दिसत नाही, पण निर्भया प्रकरणानंतर तो हळूहळू तो वाढत गेलेला आहे. आणि आता आपल्याकडे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, मुली बाहेर जाण्याचं प्रमाण वाढलं आहे, मुली सायकलवर शाळेत जातात, मुली कॉलेजला ST बसमधून जातात. तर ज्यावेळेस जात असते त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये त्या मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने एक विचार सातत्याने सुरू असतो. मग ज्यावेळेस मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हे वाढताना दिसतात, आणि किंवा तो गुन्हा घडल्यानंतर ज्या पद्धतीने पावलं उचलायला पाहिजेत ती पावलं उचलली जात नाहीत, असं ज्यावेळेस दिसतं, जसं की आपण बदलापूरच्या प्रकरणामध्ये एक पोलिसांच्या बाजूने जे काही घडलेलं आहे त्याचा रोष एक दिसला, तर हे मुद्दे कुठं ना कुठं प्रभाव पाडत असतात. दुसरा एक मुद्दा आहे की जो खास करून शेतकरी कुटुंबातल्या महिला आहेत. म्हणजे आम्ही नाशिकमध्ये काही महिलांशी ज्यावेळेस बोलत होतो याच मुद्द्यावरती, तर त्या म्हणे की हो आम्हाला मिळाले पैसे आणि बरं वाटतं आहे म्हणे, पण म्हणे हे काय पुरत नाहीत, याचा आम्हाला खूप फायदा नाही होत, याच्यात का आमचा काही खूप महिनाभराचा किराणा पण जेमतेम येतो म्हणे. आणि तेवढंच नाही तर ते शेतकरी महिला होत्या आणि शेतातच जाऊन आम्ही त्यांच्याशी बोललो होतो. तर त्या म्हटलं की बरं, त्या कार्यकर्त्या वगैरे पण नव्हत्या कुठल्या, तर त्या म्हटलं की आम्हाला जर का तुम्ही हमीभाव दिला तर याची गरजच पडणार नाही. म्हणजे इतकी स्पष्टता पण आहे. आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीतसुद्धा अनेक शेतकरी हेच म्हणत होते की हे जे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना हप्ते दिले जातात ते हप्ते तुम्ही देताय, पण आमचा कॉस्ट एवढं वाढलेली आणि आम्हाला हमीभाव मिळत नाही आहे, तर ह्या 6,000चा वर्षभरातला आम्हाला तितकासा फायदाच होत नाही. आत्ताही काही प्रमाणात तो सूर दिसतोय. आणि त्यामुळे फक्त पुन्हा असं आहे की हा यात पुन्हा वर्ग आहे की अगदीच जी
मोलकरीण म्हणून काम करणारी एक महिला असेल, जी शेतमजूर म्हणून काम करणारी महिला, तिच्या दृष्टीने खरंच ही रक्कम खूप मोठी आहे आणि ती ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करेल. त्यामुळं असं आहे की एक साधारणतः 50% स्त्रियांपर्यंत हा प्रभाव पडू शकतो आणि 50% स्त्रियांवरती त्याचा खरंच प्रभाव पडणार नाही. आणि आपल्याकडे एक गोष्टीचा आणखी मुद्दा चर्चेत घेतला पाहिजे, तो म्हणजे की आपल्याकडे अजूनही साधारणतः 50%पेक्षा अधिक घरांमध्ये ग्रामीण भागात खास करून महिलांनी मतदान कुणाला द्यायचं या संदर्भात पुरुष ठरवताना दिसतात. तर ते आपल्याकडं अजून की अशा पद्धतीने सायलेंट वोट जे आहे ते दिलं जातं, ते साधारण 50%पर्यंत होत असेल, पण 50% अजून पण महिलांच्या मतावरती तो प्रभाव असतो. पण एक मला पुन्हा सांगायचं आहे की लाडकी बहीण जी आहे ती खूप मोठी यांना दिलासा देणारी महायुतीला अशी योजना ठरलेली आहे. कारण त्यांनी एकतर तिचं बजेटही खूप मोठं आहे आणि सरसकट 1,500 रुपये तुम्हाला मिळणार महिन्याला, हे लोकांना आवडणार आहे. आणि आपण अनेक दिवस वेगवेगळ्या योजना पाहत होतो, पण त्या योजनांचा असा थेट दृश्य फायदा होताना दिसत नाही. तर त्याचा नक्कीच परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल. तो काउंटर कसा करायचा याच्यासाठी महाविकास आघाडीला खूप प्रयत्न करावे लागणार आहे. आपण मुंबईकडे येऊ. तुम्ही गेले कित्येक वर्ष मुंबईत कार्यरत आहात. MMRDAच्या 60 जागा या डिसिजन मेकर असतात आणि तिथली शिवसेना ही प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर खेळते, मतं मागते. यावेळेला तिथं मनसे आहे, शिवसेना 2 आहेत, भाजपा आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादीचा तितकासा प्रभाव दिसत नाही. अशा वेळेला पुन्हा CSDAचा सर्वे प्रादेशिक अस्मिता वीक होत चालली असं दाखवतो. मुंबईत काय घडतंय आणि कोणत्या दिशेला चाललं? प्रादेशिक अस्मिता ह्या आपल्याकडे जर पाहिल्या तर प्रादेशिक अस्मिता ह्या प्रभावी ठरलेल्या आहेत खास करून मुंबईसारख्या शहरामध्ये. बाकीच्या शहरांमध्ये मुळातच मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा तितकासा नसल्यामुळे तो मुद्दा शिवसेनेसाठी फायद्याचा ठरलेला आहे वर्षानुवर्ष मुंबईमध्येच. MMRDA रिजनमध्ये आपल्याला 2 भाग करावे लागतील. एक तर मुंबई आणि मुंबई वगळता बाकीचा जो MMRDAचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये. खास करून मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं लोकसभेला शिवसेनेला खूप चांगल्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला आपल्याला दिसतो आणि काँग्रेसलाही. आणि तिथं वोट ट्रान्सफर झालेले दिसतात. सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे. आणि काँग्रेसचं जे मतदान आहे ते शिवसेनेला गेलेलं दिसतं, शिवसेनेचं मतदान काँग्रेसला आलेलं दिसतं. त्यामुळेच अनिल देसाई असतील, वर्षा गायकवाड असतील, हे सगळे आपल्याला निवडून आलेले दिसतात अत्यंत टफ फाईट असताना. पण वायकरांच्या बाबतीत मला असं वाटतं की म्हणजे मी तो मुद्दा ह्या विधानसभेच्या रेफरन्सनेच सांगतो आहे की जिथे उत्तर भारतीय मतदार आहेत ज्या मतदारसंघामध्ये, तिथं मात्र महायुतीला फायदा झालेला दिसतो. आणि पुन्हा या निवडणुकीमध्ये तेच होण्याची शक्यता आहे की मुंबईमध्ये जिथं मराठी मतदार आहे, जिथं दलित आहेत, मुस्लिम आहेत, असे मतदारसंघ जे आहेत ते महाविकास आघाडीसाठी अनुकूल राहू शकतील. आणि जिथे बाकी मतदारांसोबतही एक सायझेबल चंक जो आहे तो जर उत्तर भारतीय मतदारांचा असेल, जो आपल्याला पश्चिम उपनगरांमध्ये खास करून दिसतो, म्हणजे अगदी बांद्र्याच्या नंतर पुढेपासून तर अगदी बोरिवलीपर्यंत तुम्हाला उत्तर भारतीय मतदार खूप प्रभावी दिसतात या सगळ्या पट्ट्यामध्ये. तर आणि खास करून हिंदू उत्तर भारतीय, म्हणजे उत्तर भारतीयांमध्ये मुस्लिम पण आहेत, पण हिंदू उत्तर भारतीय जे आहेत ते या पट्ट्यामध्ये खूप आहेत. आणि त्यांचा कल स्पष्टपणे सध्या भाजपकडे आहे. ते काँग्रेसनी यावेळेस मला कालच्या यादीमध्ये जवळपास 2 ते 3 उमेदवार दिसले. जयप्रकाश सिंग यांचा मुलगा आहे, एक यादव म्हणून पण आहे, हे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस हा प्रयत्न करते की उत्तर भारतीय जे परंपरेने त्यांच्यासोबतच होते, म्हणजे कृपाशंकर सिंग असतील, RR सिंग वगैरे ही मंडळी त्यांच्याकडे होती पूर्वी, पण आता गेल्या 2014पासून उत्तर भारतीय मतदार हा पूर्णपणे हा BJP सोबत गेलेला आहे. बरं, भारतीय जनता पक्षाला जो फटका यादव किंवा यांचा UPमध्ये बसलेला आहे तो इथं बसेल अशी शक्यता नाही. कारण मुंबईतला जो उत्तर भारतीय मतदार हा वेगळ्या पद्धतीने विचार करतो, त्यामुळे तो मतदार यांच्याकडे राहणार नाही आहे. मराठी मतदारांचा जो मुद्दा आहे त्यामध्ये मनसेला काही मतदारसंघामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. पण मला आता स्पष्टपणे असं दिसतं की मनसेच्या या उमेदवारांचा फटका जो आहे तो ठाकरेंना कमी बसू शकतो. तो एकनाथ शिंदेंच्या सोबत जे काही मराठी मतदार होते
आत्ता जे लोकसभेला राहिलेले तिथं जास्त बसू शकतो, कारण तो मतदारच असा होता जो ठाकरेंबरोबर गेलेला. त्यांना उद्धव ठाकरेंनाच द्यायचं होतं. त्यांना काही राज ठाकरे पर्याय नाहीत म्हणून आपण उद्धव ठाकरेंबरोबर जायचं असं नव्हते. त्याच्यामध्ये फक्त मनसेसाठी अमित ठाकरे जिथं माहीममधून उभे आहेत ते सीट्स जरा त्यांच्यासाठी अनुकूल असेल असं सध्याचं चित्र आहे. या सगळ्या याच्यामध्ये मुस्लिम मतदार काय करतील आणि दलित मतदार काय करतील हा प्रश्न आहे. मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक पर्याय दलित मतदारांसाठी राहू शकतो, पण वंचित बहुजन आघाडीचा तितकासा प्रभाव मुंबईत नाही आहे जितका त्यांचा प्रभाव आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये दिसतो. त्यामुळं तिथं काँग्रेसला त्याचा फटका तितका बसणार नाही. मुस्लिम मतदारांचा मात्र काही मतदारसंघामध्ये, जसं भायखळ्यामध्ये MIM आहे किंवा मानखुर्दमध्ये सपा आहे किंवा पुन्हा भिवंडीमध्ये सपा आहे, समाजवादी पार्टी, त्या सगळ्यांचं ते होऊ शकतं. सपासोबत त्यांची जर आघाडी असेल तर मग मात्र त्याचा फटका तितका बसणार नाही. इतर जो आपण MMRDA रिजन जर पाहिला, MMRDA रिजनमध्ये अपेक्षित यश शिवसेनेला मिळालं नाही, ठाकरेंना. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा पालघरमध्ये असेल, त्यांना तितकं यश मिळू शकलं नाही. आणि याचं कारण आहे की शिंदेंची पकड मात्र तिथली बऱ्यापैकी घट्ट आहे. आणि एकनाथ शिंदेंच्या कामाची जी शैली आहे की प्रोजेक्ट्स देणे, स्थानिक नेत्यांना आपलंसं करणे, वेगवेगळे त्यांची कामं करून देणे, या पद्धतीने तसं करून त्यांनी ह्या MMRDA रिजनमध्ये अनेक लोक जे आहेत ते सोबत ठेवलेले आहेत. म्हणजे ठाणे असेल, भिवंडी असेल, या ठिकाणी उल्हासनगर, तर त्याचा फायदा त्यांना होईल शिंदेंना, असं सध्याचं चित्र आहे. बहुजन विकास आघाडी ही 2 ते 3 मतदार संघ आहेत, म्हणजे वसई विरार आणि नालासोपारा या ठिकाणी, आणि पालघरमध्ये तिथे त्यांचा प्रभाव असेल. त्याचा फटका कुणाला बसतो हे पण इंटरेस्टिंग असेल. पण एकूण लोकसभेचं चित्र पाहिलं तर काही प्रमाणामध्ये बदल झालेले आपल्याला दिसतील. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना जशी ही निवडणूक मुद्द्यांची आहे तशी ती नेत्यांची पण आहे, आणि प्रत्येक नेता काही ना काहीतरी स्टेकला लावून या निवडणुकीत उभा आहे. तर मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की प्रत्येक नेत्याची काय पोझिशन आहे, ती अशीच काय आणि कुठं जाणार आहे. आपण सुरुवात करू शरद पवारांपासून. शरद पवार या निवडणुकीत म्हणजे लोकसभेलाही आपण पाहिलं तर अत्यंत जिद्दीने उतरलेले दिसतात. आणि त्यांचा जो नेहमीचा राजकारणाच्या शैलीचा भाग आहे आणि किंवा त्यांच्या कामाचा पण की 24 तास राजकारण. आणि मग त्या दृष्टीने जे काही पावलं उचलावं लागतील, जी स्ट्रॅटेजी करावी लागतील, जी लोकांचं इन्कमिंग करावं लागेल, जी तोडफोड करावी लागेल, जो मेसेज द्यावा लागेल, ते सगळं करायचं हे शरद पवारांचं सध्या सुरू आहे. आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत. म्हणजे शरद पवारांनी इन्कमिंग केलं हा एक भाग सोडून जरी दिला तरी त्यांनी मोबिलायझेशन खूप केलेलं आहे. आणि त्यांचा पक्ष जो आहे तो गेले काही वर्ष आपण पाहिलं की पूर्णपणे अजित पवारच चालवत होते अशी परिस्थिती होती, जोपर्यंत ते गेलेले नव्हते तेव्हा. आणि स्थानिक पातळीवरती सगळे नेते कामं घेऊन अजित पवारांकडेच येणार, पदाधिकारी येणार, मग अजित पवार त्यांची कामं करणार, अशा पद्धतीने होतं. आणि त्यामुळं अजित पवारांना मानणारा एक मोठा पदाधिकारी वर्ग जो आहे तो राष्ट्रवादीमध्ये होता. आणि हा जवळपास सगळ्याच्या सगळा वर्ग, जे नेटवर्क आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षीय पातळीवरचं, ते अजित पवारांसोबत गेलं. त्यामुळे पूर्ण पक्ष जवळपास संपलेलाच होता त्यांचं. त्यानंतर त्यांनी हे यश मिळवल्यानंतर लोकसभेला जे अपेक्षित म्हणजे त्यांचा रेशो खूप चांगला आहे, तर त्यामुळं एक ओढा वाढलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडं. आणि शरद पवार तो एनकॅश करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत की तो ओढा, तो मोमेंटम आपण कायम कसं ठेवायचं. मला एक गोष्ट दिसते पवारांच्या बाबतीत की ते नेहमीप्रमाणे मेहनत घेत आहेत, स्ट्रॅटेजी पण त्या पद्धतीने हे करत आहेत. फक्त एक मुद्दा जो आहे तो ते करू शकले असते आणखी प्रभावीपणे, की ते नेहमी ज्या पद्धतीने म्हणतात की भाकरी फिरवणे, ती भाकरी फिरवण्याची संधी त्यांना होती यावेळेस. आणि पूर्ण राजकारणाचं चित्र ते बदलवू शकले असते. आणि ते त्यांनी करूनही दाखवलं. मगाशी मी बोलताना काही उदाहरणं पण दिलेले आहेत. तर आणि खरं सांगायचं तर जो काय आपण 2024चं विश्लेषण करताना म्हणतो लोकसभेचं, की हा राग होता या तोडफोडी विरोधातला. मग तोडफोडी विरोधातला राग हा खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या विरोधातला राग होता.
मग जर का तो प्रस्थापितांच्या विरोधातला राग होता तर प्रस्थापितांना वगळूनच शरद पवार खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवू शकले असते, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकले असते. त्यांनी दिल्यातही संधी, पण त्या अपेक्षित प्रमाणात नाही आहेत. तर मला वाटतं पवारांचं एक हे. पण मी एक गोष्ट सांगेल की ह्या महाविकास आघाडीला ह्या निवडणुकीतही पुन्हा एकदा कुणाकडे पाहावं लागेल तर ते शरद पवारांकडे पाहावं लागेल. उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक आहे की परिस्थिती त्यांच्या बाजूने होती आणि आहे, पण त्या परिस्थितीला त्या पद्धतीनं आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि तिचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना अजून प्रयत्न करावे लागतील. म्हणजे असं की जर आपण एक राजकारण म्हणून पाहिलं तर जेव्हापासून 2014पासून नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात आले त्यावेळेस राजकारणाचा पॅटर्न बदललेला आहे आणि तो आहे 24 तास राजकारणाचा. तुम्हाला पूर्णपणे झोकून देऊन राजकारण करावं लागतं आणि ते राजकारण केल्याशिवाय तुम्ही विरोधकांवर मात करू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंच्याबद्दल सहानुभूती ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस होती, ती सहानुभूती आपल्याला 2024च्या लोकसभा निवडणुकीत होती, पण ती कमी झालेली दिसली. कारण त्यांना जिथपर्यंत जी अपेक्षा होती त्याप्रमाणे यश मिळालं नाही. आणि शिंदेंच्या बाबतीत अपेक्षाच नव्हती की इतक्या जागा येतील, त्यांनी त्या अपेक्षेपेक्षा जास्त जिंकलं. हे झालं कारण ज्या पद्धतीने आणखी मेहनत किंवा आणखी मोबिलाईज करणं जे आहे ते उद्धव ठाकरे करू शकले असते, पण त्यांनी ते केलं नाही. आणि ते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीतही त्या पद्धतीने होताना दिसत नाही जे अजून ते करू शकतात. म्हणजे महाराष्ट्रभर फिरणे, अधिकाधिक जनसंपर्क वाढवणे, आपला मुद्दा लोकांपर्यंत पटवून देणे, सरकारचे अपयश ठळकपणे समोर आणणे, या सगळ्या गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे अपेक्षित असं करताना दिसत नाही, काही प्रमाणात कमी पडलेले दिसत आहेत. ही मला मर्यादा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जाणवते. त्यांची इमेज जनमानसात चांगली आहे, मुख्यमंत्री म्हणून त्यांची इमेज लोकांच्या मनात आहे. खास करून मला एक सांगावं लागेल की महिला मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंची इमेज खूप चांगली आहे आणि अनेकांना त्यांना ज्या पद्धतीने ते घराबाहेर पडावं लागलं वर्षा बंगल्यावरून, ते दृश्य अजूनही डोळ्यासमोर असतं आणि त्याच्याबद्दल वाईट वाटतं. पण हे सगळं आपल्या बाजूने मतांमध्ये वळवणं यासाठी जे करावं लागतं ते करताना ते दिसत नाहीत. अजितदादा? अजितदादांना मला असं वाटतं की ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. त्यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असेल. या निवडणुकीमध्ये अर्थात एका निवडणुकीमध्ये कुठला पक्ष किंवा नेता संपतो असं होत नाही, पण एक मोठा फटका जर बसला तुम्हाला तर मग त्यातून बाहेर येणं अवघड होतं. अजितदादांनी जे काही निर्णय घेतले म्हणजे महायुतीसोबत जाण्याचा असेल आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यासोबत या निवडणुका लढवण्याचा असेल, ते जस्टिफाय करू शकलेले नाही आहेत आणि ते सिद्धही करू शकले नाहीत की हा निर्णय योग्य होता. त्यांचा जो कोर वोटर असेल, जो त्यांना वाटतो की हा माझा कोर वोटर आहे, त्यांना ते कन्व्हिन्स करू शकलेले नाही आहेत. त्यांची ज्या गोष्टीसाठी ते ओळखले जातात की त्यांचा कामाचा धडाका आहे वगैरे, ते ठीक आहे. पण अजित पवारांना एक गोष्ट मात्र लक्षात आली नाही की तुम्हाला जर राज्याचा नेता व्हायचा असेल आणि पूर्ण पक्ष तुमच्या नावावरती, तुमच्या चेहऱ्यावरती चालवायचा असेल, तर तुम्हाला एक आयडियोलॉजी म्हणून पण सामोरे जावं लागतं. म्हणजे आत्ता शेवटच्या काळामध्ये निवडणूक जशी सत्ता त्यांची हे कार्यकाळ संपत आल्या मग त्यांनी तो भाजपच्या नेत्यांनी मुस्लिमांच्या विरोधात बोलू नये वगैरे वगैरे हे केलं. म्हणजे माझी जी आयडियोलॉजी आहे ही धर्मनिरपेक्ष आहे वगैरे या पद्धतीचं. पण तोपर्यंत त्यांची इमेज डॅमेज होऊन गेलेली होती की त्यांना कुठली आयडियोलॉजी नाही आहे किंवा मुस्लिम मतदार हा ते सोबत ठेवू शकतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. हा फक्त मुस्लिम मतदार किंवा धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आहे असं नाही की जे बाकी तुमचे राज्याबाबतचं जे व्हिजन आहे ते स्वतःचं प्रोजेक्ट ते करू शकलेलं नाही आहेत. आणि जे त्यांनी आत्ता प्रयत्न केला की राज्यभर महिलांना भेटणे आणि त्यांची ती यात्रा, त्याला प्रतिसाद जरी बरा मिळालेला असला तरी तो थोर नाही आहे खूप. आणि त्यामुळं अजित पवारांसाठी परिस्थिती चॅलेंजिंग आहे आणि त्यांच्यासाठी एक गोष्ट, फक्त एक अनुकूल गोष्ट ही आहे की त्यांच्यासोबत आलेले जे नेते आहेत ते आपला मतदारसंघ राखू शकतील असे आहेत. त्यामुळं अगदीच खूप त्यांचा पक्ष भुईसपाट होईल असं नाही आहे. त्यांचे काही आमदार नक्कीच यशस्वी होऊ शकतात. काँग्रेसकडे भरपूर नेते आहेत, त्यात नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दोन मुख्य आहेत, काय सांगाल?
नाना पटोलेंच्या बाबतीत एक आहे की त्यांच्या नेतृत्वातच हा लोकसभेला त्यांना चांगला फायदा झाला, पक्षाच्या चांगल्या जागा आल्या, सगळ्यात मोठा पक्ष ठरला काँग्रेस, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. एक काय आहे की काँग्रेसमध्ये म्हणजे नाना पटोलेंनी एक अशी स्वतःची इमेज केलेली की इथले जे काही काँग्रेसचे प्रस्थापित नेते जे राहिलेले आहेत आणि जे स्वतःचा म्हणून पक्ष चालवतात आणि पक्षाच्या वाढीसाठी तेवढा प्रयत्न करत नाहीत, त्यांच्यासाठी मी एक वेगळा पर्याय आहे आणि मी अगदीच सर्वसामान्य आहे. त्यात ते त्यांची ते कुणबी म्हणून सांगतात, म्हणजे OBCमध्ये आहेत आणि मी विदर्भातून आहेत, जे काही प्रस्थापित जो प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्र की ज्याच्याच हातात सत्ता कायम राहिली त्यातून येत नाही आणि म्हणून मी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आता इथं बसलेलो आहे आणि काँग्रेसला मी जास्तीत जास्त डेमोक्रॅटिक वेमध्ये चालवण्याचा प्रयत्न करतो आहे, असं एक साधारण ते चित्र तयार करतात. पण त्यांचं जर का एकूण राजकारण आपण पाहिलं तर त्यामध्ये आणखी व्यापक पातळीवरती जाऊन समंजस भूमिका घेण्यामध्ये ते कमी पडतात असं दिसतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, म्हणजे आत्ता जो पेच निर्माण झालेला आहे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये, तो नाना पटोलेंनी अधिक प्रभावीपणे हँडल करायला पाहिजे होता. म्हणजे ज्या पद्धतीने ते आणि संजय राऊत जे अगदी उघडपणे म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा ते सगळे मतभेद उघडपणे दिसून येतात, तर हे काही महाविकास आघाडीसाठी चांगलं नाही आहे. तर ती मॅच्युरिटी जी आहे ती मला वाटतं कुठंतरी कमी पडते. तर नानांनी म्हणजे प्रयत्न केलेला आहे काँग्रेससाठी, पण आणि दुसरं असं आहे की नानांना एक सर्वसमावेशक जो चेहरा आणि जो काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांना प्रभाव ठेवू शकेल, आपला वचक ठेवू शकेल, इथं मात्र नाना कमी पडतात असं दिसतंय. बाळासाहेब थोरातांविषयी आहे की बाळासाहेब थोरात हे त्यांचं राजकारण अत्यंत शांतपणे ते करत असतात, पण या सगळ्याच नेत्यांचा एक प्रॉब्लेम आहे काँग्रेसच्या की ते फक्त आपल्या मतदारसंघापुरतंच बऱ्यापैकी पाहतात. काही अपवाद आहेत, म्हणजे जसं सतेज पाटील आहेत की त्यांनी जिल्ह्यापुरतं तरी किमान आपलं एक व्यापक हे केलेलं आहे. थोरात काही प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये लक्ष घालतात, पण जास्त त्यांचा फोकस जो आहे तो संगमनेरपुरता असते. पण खरं तर थोरातांनी नगरच नाही तर पूर्ण, कारण ते प्रदेशाध्यक्ष राहिले, त्यांच्याकडून अपेक्षा जास्त आहे. जे अग्रेसिव्हली भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या संदर्भात बोलायला पाहिजे, प्रचार करायला पाहिजे, तो दिसत नाही काँग्रेसमध्ये आणि तो विश्वास ते देऊ शकत नाही. काँग्रेसला जे यश मिळालं आहे ना लोकसभेला, त्याच्यामध्ये एक तर राहुल गांधींचा स्वतःचा रोल खूप महत्त्वाचा आहे. दुसरं, मतदारांना भाजप नको होती आणि खास करून विदर्भामध्ये भाजपला काँग्रेसच पर्याय आहे. पूर्व विदर्भामध्ये इतर बाकीचे पक्ष तितके प्रभावी नाहीत, त्याचा फायदा काँग्रेसला जास्त झाला आहे. देवेंद्र फडणवीसांचं मला एक दिसतं की देवेंद्र फडणवीसांची जर आपण पाहिलं की 2014 पूर्वीपर्यंतचे देवेंद्र फडणवीस हे म्हणजे आपण त्यांना पाहत आलो की ते विधानसभेमध्ये अत्यंत अभ्यासू अशी मांडणी करून भाषण करणारे, राज्याच्या प्रश्नावरती सरकारला धारेवर धरणारे, अशी एक त्यांची इमेज होती. त्यानंतर 2014ला ते मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस एक तरुण चेहरा, एक प्रगल्भ अभ्यासू चेहरा आहे आणि मग त्या सगळ्या चेहऱ्याच्या आधारावरती त्यांनी ते सगळे 2014पासून राजकारणाला सुरुवात केली. 2019ला येता त्यांच्या या प्रतिमेला तडा जाण्यास सुरुवात झाली. म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही ही फक्त इमेज तयार केली आहे का, प्रत्यक्षात मात्र फक्त एक झालं, ते मुत्सद्दी म्हणून त्यावेळेस पुढं आले. म्हणजे मराठा मोर्चांना त्यांनी ज्या पद्धतीने हँडल केलं, इतर राज्यातले पेच किंवा शिवसेनेला सोबत तर ठेवलं, पण सत्तेत मोजकाच मर्यादितच वाटा देणं असेल किंवा अगदी शेतकरी चळवळीतले नेते आपल्यासोबत, OBCंना आपल्यासोबत, हे सगळं 2019च्या येता त्यांनी करून दाखवलं आणि तो त्यांनी मुत्सद्दीपणा त्यांचा सिद्ध केला की मी फक्त अभ्यासू नेताच असं नाही आहे, तर जी मुत्सद्देगिरी लागती या मुख्यमंत्रीपदासाठी तीसुद्धा माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर 2019च्या त्या निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेस राज्यात ही महाविकास आघाडीची सत्ता आली आणि मग ती जी पहिली तोडफोड जी झाली की शिंदे आले फोडले, मग त्याच्यानंतर अजित पवार बाहेर पडले, याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या इमेजला खूप मोठा फटका बसला. कारण ह्या सगळ्या गोष्टी झाकोळून गेल्या.
जे मी सांगते त्यांची मुत्सद्देगिरी असेल, त्यांचा अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख असेल, ही झाकळून गेली. आणि देवेंद्र फडणवीस हे काहीतरी फक्त तोडफोड करणारे नेते किंवा याच पद्धतीच्या खटपटी करणारे नेते अशी एक त्यांची इमेज जास्त झालेली दिसते. दुसरी एक गोष्ट झाली की लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाला थेट त्यांना जबाबदार धरलं गेलं तेवढं. पण एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेली, ते कितीही बॅकफूटवर गेले तरी ते पुन्हा फ्रंट फूटवर येण्याची क्षमता माझी आहे, हे मात्र ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे जसं की मुख्यमंत्रीपद गेलं, मग विरोधी पक्षनेते झाले, मग पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून आले, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पण जर आपण राज्याच्या पातळीवरचा नेता म्हणून बघितलं तर एक त्यांची जी ती इमेज होती ती या सगळ्या घटनांनंतर झाकळून गेलेली दिसते. एकनाथ शिंदेंनी म्हणजे त्यांना जे वाटलं होतं त्यांच्याबद्दल की हे आता आलेत मुख्यमंत्री म्हणून हे सगळं बंड करून आणि फक्त भाजपच्या इशाऱ्यावर चालणारी कळसूत्री बाहुली असतील, ते त्यांनी होऊ दिलं नाही. म्हणजे त्यांनी ती इमेज त्यांची होऊ दिली नाही आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मी माझे स्वतःचे निर्णय घेणारा आणि माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकणारा एक नेता आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी लोकसभेमध्ये जे यश मिळवलं त्यांच्या पक्षाने, ते यश त्यांना जास्त फायदेशीर ठरलं. एकतर त्यामुळे त्यांचं केंद्रात पण वजन वाढलेलं आहे, कारण तो तिसरा मोठा पक्ष ठरला NDAमधला त्यांचा पक्ष. आणि एक जी गोष्ट होती की त्यांना आता दिल्लीमध्ये जो काही संवाद साधायचा आहे केंद्रीय नेतृत्वाशी भाजपच्या, तो आता ते थेट करू शकतात. तर ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. अर्थात मुख्यमंत्री किंवा व्यक्ती म्हणून, एक नेता म्हणून अनेक मर्यादा आहेत एकनाथ शिंदेंच्या. कारण एक जी काही विजनरी लिडरशिप त्यांनी डेव्हलप करायला हवी किंवा काय, ही अजून करण्याला त्यांना वाव आहे. ते त्यांचं जे आत्ताचं जे नेतृत्व आहे ते त्यांच्या आमदारांना सांभाळून घेणारं, त्यांना निधी देणारं आणि ते स्थानिक कामं करणारं या पद्धतीचं आहे. एक जे व्यापक विजन असणारं नेतृत्व असायला हवं, ते त्यांना अजून स्वतःसाठी विकसित करावं लागेल. शेवटचा प्रश्न काही सेकंदात उत्तर असं अपेक्षित आहे, उद्या मतदान झालं तर कुणाला किती जागा? मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे मी थेट जागांचं लगेच हे नाही सांगता येणार, पण आत्ता महाविकास आघाडी ही काही जागांवरती तरी पुढे राहील. म्हणजे महाविकास आघाडीच्या ज्या एकूण जागा आहेत त्या महायुतीपेक्षा जास्त राहतील. तर 288 पैकी 145 जागा ज्या आहेत त्या बहुमतासाठी लागतात. महाविकास आघाडी साधारणतः त्यांच्या तिन्ही पक्षांच्या बळावरती 135 ते 40पर्यंत जाऊ शकते असं मला सध्याचं चित्र वाटतं. मला जे सध्याचं आकलन असं आहे की राज्यात एकतर हंग असेंब्ली येऊ शकते, म्हणजे कुणालाच स्पष्ट बहुमत नाही, किंवा मग महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असं सध्या वाटत नाही. अभिजित सर, खूप खूप आभार, तुम्ही वेळ दिलात आणि इतकी सविस्तर चर्चा केली. पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.